सांगलीमधून एक महत्त्वाची बातमी आहे। सांगलीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील मानखुर्द आणि कर्नाटकातील सौंदत्तीमधील हत्येचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। टी राजांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाला आता सुरुवात होते। या मोर्चात शेकडो महिला आणि पुरुष सहभागी झालेले आहेत। आपण सांगलीतली दृश्य पाहतोय। सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। मुंबईतील मानखुर्द आणि कर्नाटकमधील सौंदत्तीमधील हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येतोय। टी राजा यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या मोर्चामध्ये शेकडो महिला आणि पुरुष सहभागी झालेले बघायला मिळत आहेत। हातामध्ये फलक घेऊन अनेक पुरुष आणि महिला यात सहभागी झालेले आहेत। सांगलीतली दृश्य, सांगलीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील अधिकची माहिती देत आहेत। स्वप्नील, सांगलीमध्ये आता हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर मुंबईतील मानखुर्द आणि कर्नाटकातील सौंदत्ती या ठिकाणी ज्या हत्या झाल्या होत्या त्या निषेधार्थ आज सांगलीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे। आपण जर पाहिलं त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं ज्या महिला असतील तसेच जे पुरुष असतील ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हिंदू जन आक्रोश मोर्चा काढून काही वेळामध्ये टी राजा या मोर्चाला संबोधित करणार आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी त्या महिला आणि तरुणी देखील सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लव जिहाद एक बीमारी है, हम सबको मिलकर इसे मिटाते हैं अशा प्रकारचे जे फलक आहेत ते देखील घेऊन या ठिकाणी तरुणी या ठिकाणी सहभाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर आता पाहिलं तर या ठिकाणी नितेश राणे आणि टी राजा यांच्या नेतृत्वाखाली ही मोर्चा पार पडणार होती, परंतु या ठिकाणी नितेश राणे यांचं मात्र येणं रद्द झालं आहे आणि टी राजा यांच्या नेतृत्वामध्ये आता सध्या हिंदू जनजागृती मोर्चा करण्यात येतो आणि काही वेळामध्ये टी राजा हे सभेला देखील संबोधित करणार आहेत। आपल्यासोबत काही महिला देखील आहेत। काय सांगाल, जे आज मोर्चा काढला जातोय, काय नेमका हेतू आहे? खरं तर हा जो मोर्चा आहे तो सकल हिंदू समाजाने काढलेला मोर्चा आहे। लव जिहादवरती कायदा झाला पाहिजे, त्याचबरोबर नेहा आणि पूनम यांच्यावरती जो अत्याचार झाला, या मुलींचे तुकडे तुकडे करण्यात आले, त्याबद्दल हा आम्ही आज मोर्चा काढतोय। महिला सुरक्षित आहे असं म्हणतोय, पण अशा गोष्टी घडल्यानंतर त्या आहेत का सुरक्षित हा प्रश्न उभा राहतो आणि त्यासाठी काय कारण आहे तर लव जिहाद हे सगळ्यात महत्त्वाचं कारण इथून आपल्याला दिसून येतं। तर मला असं वाटतं की लव जिहादवरती कायदा झाला पाहिजे, त्याचबरोबर आमच्या या माता भगिनी ज्या सुरक्षित नाही त्यासाठी हा कायदा होणं फार गरजेचं आहे आणि या दोघींना म्हणजे स्नेहा आणि पूनम यांना न्याय मिळण्यासाठी आजचा हा आमचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मी सर्व तमाम हिंदू भगिनींना आव्हान करते की त्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं। धन्यवाद। नक्कीच जर आपण पाहिलं तर आज सांगलीमध्ये हिंदू जनजागृती मोर्चा काढण्यात येतोय आणि काही वेळामध्ये टी राजा या मोर्चाला संबोधित करतील। नेमकं टी राजा सांगलीमध्ये काय बोलणार याकडे आता लक्ष लागून राहिले। स्वप्नील, फलकांवरती मजकूर सुद्धा दिसतो, तो मजकूर नेमका काय आहे? स्वप्नील, अनेक फलक आपल्याला बघायला मिळत आहेत। या फलकांवरती नेमका मजकूर काय दिसतोय? तर आपण पाहतोय सांगलीमधली मोर्चातली आपण दृश्य पाहतोय। शेकडो महिला आणि पुरुष यावेळेला सहभागी झालेले बघायला मिळत आहेत। मुंबईतील मानखुर्द आणि कर्नाटकातील सौंदत्तीमधील हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जातोय।